नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीराम बेलनूर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी दिनविशेष मालेतला आजचा 28 एप्रिलचा दिवस. तर दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आणि या दिनविशेष मालेमध्ये आपण काय करत असतो, 10 ठळक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 10 ठळक घडामोडी बघत असतो. याच्यामधून तुम्हाला काही महत्त्वपूर्ण नॉलेज किंवा ज्ञान मिळेल अशी माझी अपेक्षा आहे आणि ही माहिती तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पसरवायची आहे. तर बघा, आज आहे 28 एप्रिल 2026. आजच्या दिवशी भारतामध्ये होम रूल लीगची स्थापना झाली. तर बघा, 2 होम रूल लीग आहे. यातली पुणे जी टिळकांनी स्थापन केली, तर ही होम रूल लीग 28 एप्रिल 1916 रोजी स्थापन करण्यात आली. याच्यामध्ये जास्तीत जास्त स्वयंसेवक होते आणि ही होम रूल लीग जी आहे 3 ते 4 राज्यामध्ये प्रसारित झाली. ओके, त्याचा प्रसार मुंबई प्रांत सोडून 3-4 राज्यामध्ये झाला. त्याच्यानंतर दुसरी होम रूल लीग जी आहे ही मद्रासमध्ये 1916लाच ॲनी बेझंट यांनी स्थापन केली आणि हिचा प्रसार मात्र पूर्ण भारतभर झाला. ओके, तर सुरुवात कोणी केली? 28 एप्रिल 1916ला पुण्यामध्ये टिळकांनी केली आणि त्याच साली मद्रासमध्ये ॲनी बेझंट यांनी होम रूल लीगची स्थापना केली. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अझरबैजान या देशानं सोव्हिएत युनियन म्हणजे USR किंवा रशिया याच्यामध्ये सामील झाला. तर कधी? 28 एप्रिल 1920ला हा रशियामध्ये सामील झाला. तर याच्या अगोदर कुठं होता? तर याच्या अगोदर तर तिथं स्थानिक राजे होते. ओके, आणि रेड आर्मीनी याला काबीज करून रशियामध्ये सामील करून घेतलं. कधी घेतलं? तर 28 एप्रिल 1960ला. आणि मग 1991ला म्हणजे 18 ऑक्टोबर 1991ला तो स्वातंत्र्य झाला आणि त्याचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं. कोणाचं? अझरबैजान या देशाचं. ओके, म्हणजे अझरबैजान हा 28 एप्रिल 1920ला रशियामध्ये सामील झाला आणि 18 ऑक्टोबर 1991ला स्वातंत्र्य झाला. तर रशियाकडे जवळपास 71 वर्ष तो गुलाम होता किंवा रशियाच्या अंडरमध्ये काम करत होता. तर पिवळा ज्वर म्हणजे येल्लो फिवर हा एक डासापासून प्रसारित होणारा रोग आहे, ज्याच्यावर कसलाही उपचार उपलब्ध नाही. तर हा रोग जर झाला तर 30 ते 50% लोक मरण्याची शक्यता आहे. पॉसिबिलिटी मरण्याची किती आहे? 30 ते 50% झाला की माणूस मरू शकतं. तर ह्या येल्लो फिवर याच्यावर कुठलाही प्रतिबंधात्मक लस आहे, परंतु त्याच्यावर अजून औषधी उपलब्ध नाहीत. तर या आजारावर लस मात्र 1932ला 28 एप्रिल 1932ला या आजारावर लस सर्वसामान्यासाठी उपलब्ध करण्यात आली. ओके, तर या आजारावर 1932ला सर्वसामान्यासाठी लस उपलब्ध करण्यात आली. त्याच्यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष चार्ल गॉग यांनी राजीनामा दिला. तर फ्रान्सचे पहिले राष्ट्राध्यक्ष, 5व्या प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्राध्यक्ष ज्यांना फ्रान्सचे जनकसुद्धा म्हणतात, तर 1959ला ज्यावेळेस नाझी जर्मनीविरुद्ध लढून फ्रान्स या देशांनी प्रजासत्ताक राष्ट्र स्थापिले, तर यातले पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. कोण बनले? चार्ल गॉल हे बनले. आणि सार्वत्रिक निवडणुकामध्ये त्यांचा पराभव झाल्यामुळं आजच्या दिवशी म्हणजे 28 एप्रिल 1969ला त्यांनी राजीनामा दिला आणि 70ला तर त्यांचा मृत्यूच झाला. तर असे फ्रान्सचे पहिले प्रजासत्ताक, 5व्या प्रजासत्ताकचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा राजीनामा आज झाला होता आजच्या दिवशी. त्याच्यानंतर डेनिस टिटो हे
पैसे भरून अंतराळात प्रवास करणारे पहिले अंतराळ पर्यटक ठरले. तर आता डेनिस टिटो हे एक शास्त्रज्ञ आहेत, वैज्ञानिक आहेत आणि यांनी काय केलं की अंतराळाच्या याच्यामध्ये देणगी दिली आणि देणगी देऊन स्वतः ते अंतराळात त्यांनी प्रवेश केला. कधी केला तर 2001मध्ये. तर त्याच्यामुळं पैसे भरून अंतराळात प्रवास करणारे हे पहिले जागतिक व्यक्ती ठरले. त्याच्यानंतर इस्रो ही इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या संघटनेनं PSLV C-19द्वारे 10 उपग्रह प्रक्षेपित केले. कधी 2008ला. तर हे आपण कालसुद्धा बघितलं. काल आपण सज्ज झालो होतो आणि आजच्या दिवशी आपण ते प्रक्षेपित करून दाखवले. ओके. तर 28 एप्रिल 2008ला हा पराक्रम भारताने केलेला आहे. त्याच्यानंतर लॅम्बोर्गिनी ही कार जी आहे, लॅम्बोर्गिनी या कारचे निर्माते काय, फेरोसिओ लॅम्बोर्गिनी यांचा जन्म झाला होता. 28 एप्रिल 1916ला त्यांचा जन्म झाला होता. त्याच्यानंतर भानू अथय्या हे सिनेसृष्टीमधलं खूप मोठं नाव आहे. तर ह्या भानू अथय्या ह्या का पहिल्या महिला ऑस्कर विजेत्या आहेत. सिने वेशभूषाकार म्हणजे जे सिनेसृष्टीमध्ये अभिनेते असते त्यांची वेशभूषा, केसभूषा हे करण्याचं काम त्या महिलांनी केलं आणि त्यांना पहिला ऑस्कर भेटला भारतातला. तर कधी भेटला, त्यांचा जन्म झालेला आज 1929ला त्यांचा जन्म झाला. 28 एप्रिल 1929ला त्यांचा जन्म झाला. ह्या पहिल्या महिला ऑस्कर विजेत्या आहे भारतातल्या. त्याच्यानंतर आजच्या दिवशी थोरले बाजीराव पेशवे यांचे निधन झाले 39व्या वर्षी. तर अतिशय अल्पवयात त्यांचा तापाने मृत्यू झाला. तर हा एक मृत्यू संशयास्पद आहे असं मला वाटतं. तर 1940ला त्यांचा मृत्यू झाला. 1900ला त्यांचा जन्म झालेला होता आणि 1920ला त्यांनी काय केलं, पेशवाईचे सूत्र विश्वनाथ पेशवे यांचे सुपुत्र असलेले थोरले बाजीराव यांनी 1720ला त्यांनी पेशवाईचे सूत्र घेतले आणि 1740ला त्यांचा मृत्यू झाला. तर यांनी पूर्ण अटकेपार झेंडे रोवण्याचं काम केलं. यांनी पूर्ण मराठेशाहीला खूप लांबवर पोहोचवण्याचं काम केलं. तर असले थोरले बाजीराव. त्यांच्यावर एक चित्रपटसुद्धा आला आहे, बाजीराव मस्तानी नावाचा. तर बाजीराव की रफ्तार ही बाजीराव की पेहचान आहे, अशा पद्धतीचा डायलॉग त्यांच्या चित्रपटामध्ये मारलेला आहे. तर खरंच बाजीराव खूप मराठाशाहीमधले एक पेशवाईच्या अगोदरचे, मी मराठाशाही म्हणतो, नंतर पेशवाई आली आणि पेशवाईंनी काय काय केलं ते जाऊ द्या, आता द्या सोडून. पण बाजीराव पेशवे जोपर्यंत होते तोपर्यंत पेशवाई अतिशय सुंदर चालली आणि मराठाशाही आपण त्याला म्हणू शकतो. नंतर मात्र पेशवाई आली. तर हे बाजीराव पेशवे यांचे निधन झाले आणि भले सत्ता वाढत गेली परंतु पेशव्याचे जे सामाजिक खच्चीकरण झालं आणि पेशवाईंनी जे जातीमध्ये भेदभाव निर्माण केले तर ते ह्या पेशव्याच्या नंतर थोरले बाजीराव होईपर्यंत तसं काही नव्हतं. त्याच्यानंतर मुसोलिनी यांना गोळ्या घालून ठार करण्यात आले. तर 1945ला मुसोलिनी यांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. तर झालं असं, हिटलरचा हुकुमशहा मुसोलिनी हा नाझी जर्मनीसोबत मिसळलेला होता. यानं नाझी जर्मनी जिंकत चालली आणि यानं मग काय केलं, त्याचा फायदा उचलायला सुरुवात केली आणि 1943ला हा निवडणूक हरला आणि हरल्यामुळं त्याला राजीनामा द्यावा लागला. परंतु तरीही तो छुप्या पद्धतीनं नाझी जर्मनी यांच्या साईडने होता. परंतु झालं असं की तो आणि त्याची प्रियसी तिथून पळून चालले होते आणि पळून चालले तर त्या लोकांनी त्यांना पकडलं आणि त्यांना गोळ्या घातल्या आणि नंतर फाशीवर लटकवलं. तर अशा मुसोलिनीचा म्हणजे एका हुकुमशहाचा अंत आजच्या दिवशी झालेला आहे 28 एप्रिल 1945ला. आज कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस आहे.
तर कामाच्या ठिकाणी आपण स्वतःची सुरक्षितता बाळगली पाहिजे. उन्हामध्ये कामाला गेलं नाही पाहिजे. आता शासनानं काही निर्देश काढले की दुपारी 1 ते 3 या दरम्यान उन्हात फिरू नये, कारण उन्हाची अतिप्रचंड लाट आलेली आहे आणि या लाटेचा परिणाम तुमच्यावर होऊ शकतो. पाणी व्यवस्थित पोटभर प्या आणि व्यवस्थित सावलीमध्ये राहा. अशा ठिकाणी कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस. तरी महिलांना रात्रीच्या ठिकाणी रात्री अशा अनोळखी ठिकाणी कामाला लावू नये, अशा पद्धतीचे काही निर्देश आहेत, स्पेसिफिक निर्देश आहे. तर त्या निर्देशकाची जनजागृती व्हावी यासाठी आजचा दिवस पाळला जातो. आणि आज वकील दिवस आहे, ओरिसा राज्यासाठी वकील दिवस आहे. तर ही आहे आजच्या 28 एप्रिलच्या ठळक घडामोडी. आणि तुम्हाला या पद्धतीच्या घडामोडी आवडल्या असतील तर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.